नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळींबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. डाळी ह्या आपल्या जेवणाचा एक अविभाज्य घटक आहेत. शाकाहारी लोकांच्या आहारामध्ये तर डाळींना अगदी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणूनच डाळींबद्दलच्या या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. डाळी विकत घेताना आपण कुठली काळजी घ्यायची, डाळी बनवताना म्हणजेच शिजवताना आपण कुठली काळजी घ्यायची आणि डाळींचे पदार्थ खाताना आपण कुठल्या टिप्स फॉलो करायच्या, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. डाळी हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहेत, म्हणजेच प्रोटीन्सचा रिच सोर्स आहेत. त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात आणि फायबर्सचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं असतं. आणि प्रत्येक डाळीची स्वतःची अशी एक चव असते. आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये आपण डाळींचा वापर हा करतच असतो, पण बहुतांश वेळेला आपल्याला काही गोष्टी माहिती नसल्यामुळं किंवा काही गोष्टी नकळत आपल्या हातून होत असल्यामुळं या चुका आपल्याकडून होत असतात आणि त्यामुळं डाळींमधून मिळणारे जे पौष्टिक घटक आहेत ते पुरेशा प्रमाणात आपल्याला मिळत नाहीत. आपल्या रोजच्या आहारात असणाऱ्या डाळींमधून पुरेपूर पोषण आपल्याला मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या व्हिडिओमधल्या टिप्स तुम्हाला नक्की मदत करणाऱ्या आहेत. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळ खरेदी करत असताना नेहमी ती अनपॉलिश्ड आहे याची खात्री करायला हवी. पॉलिश्ड डाळ जी आहे ती पौष्टिकतेच्या दृष्टीने दुय्यम दर्जाची मानली जाते. कुठलाही पदार्थ ज्यावेळेला पॉलिश केला जातो त्यावेळेला त्याच्या वरचं जे आवरण आहे ते निघून जात असतं. या पॉलिशिंगच्या प्रोसेसमध्ये त्यामध्ये असणारे पोषक घटकसुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होत असतात. आता पॉलिश्ड डाळ आणि अनपॉलिश्ड डाळ कशी ओळखायची, तर यासाठी सुद्धा तुम्हाला 2 छोट्या टिप्स सांगते. पॉलिश्ड डाळ जी आहे त्याच्यावरती एक खूप छान चमक असते, खूप छान असा ब्राईट लुक असतो त्याला. आणि अनपॉलिश्ड डाळ जी आहे ती दिसताना हलकीशी फिकट दिसते, त्यावरती फारशी चमक नसते, रॉ असा त्याचा ॲपिअरन्स असतो, अनअट्रॅक्टिव्ह असा त्याचा लुक असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिश्ड डाळ जी आहे त्याच्या कडा ह्या ब्लंट असतात. अनपॉलिश्ड डाळीच्या कडा एजेस ज्या आहेत त्या शार्प असतात, त्याच्या कडा खूप शार्प आपल्याला दिसून येतात. त्यामुळे डाळ खरेदी करताना या काही बेसिक गोष्टी पाहूनच मग ती खरेदी करायला हवी. आता पाहूयात आपण डाळी स्वयंपाकात वापरताना, शिजवताना किंवा शिजवण्याआधी आपण काय काय काळजी घ्यायला हवी. नंबर 1, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळी ह्या नेहमी स्वच्छ धुतल्या गेल्या पाहिजेत. यामागचं शास्त्रीय कारणसुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या डाळी या शिजवण्याआधी किमान कमीत कमी 2 तास तरी भिजवल्या पाहिजेत. आता यामागचं कारण काय आहे, तर यामुळं डाळी पटकन शिजण्यासाठी तर मदत होतेच, पण त्याचबरोबर त्या पचनासाठी सुद्धा हलक्या होतात आणि त्यामध्ये असणारे न्यूट्रियंट्स आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी त्यामुळं मदत मिळत असते. नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळी शिजवताना बरेच लोक बेकिंग सोड्याचा वापर करतात. ही गोष्ट सुद्धा टाळायला हवी, कारण असं केल्यामुळं डाळींमध्ये असणारं बी जीवनसत्व हे बऱ्याच प्रमाणात नष्ट होत असतं. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळींमध्ये बऱ्याच प्रकारचे अँटी न्यूट्रियंट्ससुद्धा असतात. सॅपोनिन नावाचा घटक असतो. म्हणूनच जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल ही गोष्ट तर तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपण डाळी धुत असतो त्यावेळेला डाळ धुताना ज्यावेळेला आपण हाताने ती व्यवस्थित मिक्स करतो त्यावेळेला त्यावरती हलकासा फेस आलेला आपल्याला दिसतो. म्हणूनच डाळी धुताना त्या स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी बदलवून मग त्या भिजत घालायला हव्यात. आणि याच कारणासाठी डाळी शिजवताना सुद्धा त्या प्रेशर कुक न करता त्या भांड्यामध्ये शिजवणं हे प्रेफर करायला हवं. कारण ज्या वेळेला आपण डाळ भांड्यामध्ये शिजवतो त्यावेळेला त्यावरती येणारा फेस जो आहे तो काढून टाकणं आपल्याला शक्य होतं. डाळी शिजत असताना त्यावरती येणारा हा फेस काढून टाकायला हवा. त्यामध्ये पुन्हा थोडं फ्रेश पाणी घालून मग ती डाळ शिजवून घ्यायला हवी. युरिक ॲसिडचा त्रास असणारे लोक किंवा किडनी स्टोनचा ज्या लोकांना त्रास आहे अशा लोकांनी तरी आवर्जून ही गोष्ट करायला हवी. डाळींमध्ये असणारे हे जे अँटी न्यूट्रियंट्स आहेत किंवा अनावश्यक घटक आहेत त्यांचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये म्हणून आपण काय करायला हवं, यासाठी आहारशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं की डाळी न भिजवता खाणं टाळावं,
नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी डाळ ही 100 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमानाला उकळवून घेणे, शिजवून घेणे, ही गोष्ट आपण आपल्या स्वयंपाकामध्ये फॉलो करतच असतो. त्यापुढची गोष्ट म्हणजे डाळी वापरण्याआधी गरजेनुसार कोरड्या भाजून घेणं किंवा वाफेवर शिजवणं, यासारख्या गोष्टी करणं खूप फायद्याचं ठरतं. बऱ्याच वेळेला फक्त भिजत घालूनही काम होतं, पण धुवून घेताना अशा वेळेला त्यावरचं पाणी मात्र बदललं गेलं पाहिजे. तर डाळींचे पदार्थ बनवताना, डाळी स्वयंपाकात वापरण्याआधी या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात. आता आपण पाहूया डाळींचे पदार्थ खाताना आपल्याला नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येक जेवणामध्ये किमान 1 वाटी डाळ असणं हे खूप गरजेचं आहे. शाकाहारी लोकांनी तरी ही गोष्ट अगदी आवर्जून पाळायला हवी. जर तुम्हाला प्रत्येक जेवणामध्ये डाळ घेणं शक्य होत नसेल तर अशा वेळेला प्रत्येक दिवशी किमान 1 वाटी डाळ आपण आपल्या आहारामध्ये घेतलेली आहे याची आपण खात्री करायला हवी. बरेच लोक 1 दिवस घेतात आणि पुढचे 4 दिवस स्किप करतात. असं करणं आपण टाळायला हवं. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या डाळींचा आपल्या आहारामध्ये आपण समावेश करायला हवा. डाळी ह्या आलटून पालटून वापरायला हव्यात. बऱ्याच घरांमध्ये एकच एक प्रकारची डाळ वरचेवर वापरली जाते. तर असं न करता वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा आपण आहारामध्ये समावेश करायला हवा. त्यापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत आणि प्रत्येक पदार्थांमधून मिळणारे पोषक तत्व हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि थोडीशी क्रिएटिव्हिटी आपण वापरली तर आपण आपल्या आहारामध्ये खूप वेगवेगळे व्हेरिएशन्स करू शकतो. खूप वेगवेगळे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट. डाळी आपल्या आहारात घेताना आपण त्यामध्ये फ्रेश लाईम ज्यूस म्हणजे ताज्या लिंबाचा रस, टोमॅटो किंवा थोडंसं तूप यांचा वापर आवर्जून करायला हवा. कारण हे जे पदार्थ आहेत ते पचनाला मदत करणारे आहेत. असं म्हटलं जातं की कन्झ्युम पल्सेस विथ कार्मिनेटिव्ह हर्ब्स. आता म्हणजे नेमकं काय? आता कार्मिनेटिव्ह हर्ब्स म्हणजे नेमके कुठले पदार्थ? तर कोथिंबीर, आलं, बडीशेप यासारखे पदार्थ. काही प्रकारचे स्पायसेस म्हणजे मसाल्यांचा सुद्धा आपल्याला इथे वापर करता येईल, जसं की जायफळ आहे किंवा जिरं आहे. सो असे पदार्थ त्यासोबत घेतल्यामुळं त्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रिएंट्सची बायो अवेलेबिलिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होत असते. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.